नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा 36 साईजचा साधा ब्लाऊज आहे। याची आपल्याला अगदी सोप्या पद्धतीत शिलाई करून घ्यायची आहे। तर सर्वात आधी कटोरी दोघंही अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायच्या आणि वेगवेगळ्या करून घ्यायच्या। नंतर मग दोघंही कोणे एकमेकांवरती ठेवून जी काही कटोरी आहे तिचा दुसरा भाग आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि मग आपल्याला मोजून घ्यायचा। त्याच्यानंतर मग उभा टक्स 2.5 इंच किंवा 2.25 इंच तुम्ही ब्लाऊजच्या मापानुसार मोजून घ्यायचा आणि अशा पद्धतीने डबल शिलाई मारून घ्यायची आहे। तर दोघंही कटोरीच्या पार्टवरती सेम याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि मग अशा पद्धतीने आपली खूप छान अशी गोल कटोरी तयार झाली। नंतर मग साइड पार्ट सुद्धा समोरासमोर ठेवून आणि वेगवेगळे करून घ्यायचे आणि वेगवेगळे झाल्यानंतर मग अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे। तर खालच्या बाजूकडून जोडलं तरी देखील चालेल किंवा मग वरच्या बाजूहून जोडलं तरीही चालेल। अशा पद्धतीने जोडून घ्यायची। नंतर मग ब्लाऊजचा जो काही पेपर पॅटर्न हा कटिंग केला होता तेव्हा तर एक्स्ट्राची जी काही कटोरी आहे 1.5 इंच आपण खालच्या बाजूला कट करतो, मी ती कट केलेली नव्हती, त्याच्यामुळे मग मी इथं ब्लाऊज पीसवरती एक्स्ट्रा उरलेली कट केली। तर दोघंही बाजूंचे दोघंही पार्ट सेम याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तयार झाल्यानंतर मग आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची। तर साधा ब्लाऊज आहे म्हणून मग मी इथं डबल क्रॉस पट्टी कटिंग करून घेतलेली आहे। त्यासुद्धा बरोबर उलट सुलट बाजू चेक करून दोघंही बरोबर समोरासमोर ठेवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग बरोबर आपल्याला उलट बाजू सुलट बाजू बरोबर बघून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने बरोबर क्रॉस पट्टी ठेवून घ्यायची। तर ती मी सिंगल ओपन करून घेतलेली आहे आणि कोणे बघू शकतात जी काही क्रॉस पट्टी आहे ती 1.5 इंच किंवा मग 1 लाईन इतकी आपल्याला कटोरीपेक्षा वरच्या बाजूला एक्स्ट्रा सोडायची आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग हा जो काही पार्ट आहे त्याचा आपल्याला रोल करून घ्यायचा, तो आतमध्ये बरोबर पॅक करायचा आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला पुन्हा शिलाई करून घ्यायची। तर शिलाई करत असताना जो काही आपण कटोरीचा रोल तयार करून घेतला तो शिलाईमध्ये दाबला जाणार नाही ही काळजी घेत आपल्याला शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर मग हा रोल आपल्याला लगेचच ओपन करून घ्यायचा। बरोबर आपल्याला चेक करून घ्यायचा आणि याच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर दोघंही पार्ट तयार करून घेतले आणि समोरासमोर ठेवून चेक करून घेतले। तर या ब्लाऊजला काज आणि बटन लावायचे आहेत म्हणून मग काजपट्टी आपल्याला मोजून घ्यायची। जर कपडा तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर तुम्ही इथं डबल कपडा मोजून घ्यायचा आहे। तर ब्लाऊजवरती कोणत्या बाजूला काज आहेत आणि कोणत्या बाजूला बटन आहेत हे आपल्याला चेक करून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊजवरती जोडून घ्यायचे आहेत। तर मी ही काज पट्टी जोडून घेत आहे। काज पट्टी झाल्यानंतर मग आपल्याला बटनची पट्टी असते ती जोडायची आहे। तर कपडा कमी आहे म्हणून मग मी सिंगल कपडा घेतला आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर मग ही वरची शिलाई झाल्यानंतर साईडला आपल्याला इथं जर शिलाई टाकून घ्यायची असेल तर टाकून घ्यायची किंवा मग आपण जेव्हा काज तयार करतो तेव्हा ती बरोबर पॅक होते, तर आपल्यावरती डिपेंड आहे। नंतर मग अशा पद्धतीने गळा मी कट केला, एक्स्ट्राचा कपडा कट केला। गळ्याला जर तुम्हाला थोडा गोल शेप द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याला शेप देऊन घ्यायचा। नंतर मग इथं आपल्याला बटन लावण्यासाठी पट्टी जोडून घ्यायची आहे। तर मी ती अशा पद्धतीने फोल्ड करून घेतली। तर इथं सुद्धा कपडा कमी आहे म्हणून मग बटन पट्टी सुद्धा मी छोटी घेतलेली आहे। जर तुमच्याकडे कपडा एक्स्ट्रा असेल तर थोडी एक्स्ट्राची कट करायची आणि मग ह्या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर बरोबर अशा पद्धतीने जोडून आणि दोघंही पार्ट मी हे तयार करून घेतले। एक्स्ट्राचा कपडा कट केला आणि बरोबर समोरासमोर ठेवून घेतला। नंतर मग आपल्याला मागच्या साईडला जे काही आपण कमरेला दोघंही टक्स देतो, दोघंही टक्स देऊन आणि कमरपट्टी जोडून घ्यायची आणि मागचा पार्ट सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा। तर तो सुद्धा मी तयार करून घेतला। त्याच्यानंतर मग आपल्याला पुढच्या साईडवरती अशा पद्धतीने दोघंही पार्ट ठेवून घ्यायचे। त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर जोडण्याआधी ह्या पद्धतीने हे पार्ट चेक करून घ्यायचे।
कमरेचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा। शोल्डर जोडण्याआधी हे पार्ट आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे, याच्यामुळे ब्लाउजचा भाग मागे पुढे होत नाही। एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला। सेम ह्याच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग शोल्डर जोडण्याआधी फक्त आपल्याला एवढंच माप मोजायचं असतं का नाही, तर पुन्हा आपल्याला शोल्डर जोडण्याआधी काखेतील भाग खाली वरती होऊ नये याच्यासाठी मग जो काही साइड पार्ट आहे तो सुद्धा आपल्याला चेक करायचा असतो। तर बघू शकता तो सुद्धा मी इथं लगेच चेक करून घेत आहे। तर हे पार्ट मी बरोबर अशा पद्धतीने ठेवून घेतले। त्याच्यानंतर इथं सुद्धा खालचा पार्ट आणि वरचा पार्ट दोघंही ठेवून झाल्यानंतर जो काही वरचा पार्ट आहे तो थोडा एक्स्ट्रा आहे, तर तो मी लगेचच कट करून घेत आहे। आपण कितीही परफेक्ट कटिंग केली आणि शिलाई केली, परंतु कपडा हा स्ट्रेचेबल असतो, तो आपोआप खेचल्यामुळे कमी जास्त होत असतो। म्हणून मग आपल्याला शिलाई करत असताना काळजीपूर्वक ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तर बघू शकता दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट चेक करून घेतला आणि तो सुद्धा 1.5 इंचांनी एक्स्ट्रा आहे, तर तो सुद्धा मी बरोबर सरळ रेषेत 2-2.5 इंचापर्यंत कट करून घेतला। जेवढं शिलाई मार्जिन असतं तिथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। नंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे, तर दोघंही पार्टवरती शोल्डर अगदी परफेक्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि मग जोडून घ्यायचे। तर शोल्डर जोडत असताना जर एखादा भाग कमी किंवा जास्त झाला तर तो आपल्याला मुंड्याकडील बाजूला कट करून घ्यायचा आहे। दोघंही बाजूंचे जोडून झाल्यानंतर दोघंही बाजूंना माप टाकायची। माप टाकून झाल्यानंतर चेक करून आणि मगच आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करायचा। तर इथं माझे दोघंही बाजूंचे शोल्डर जोडून घेतले, परंतु एकही कमी किंवा जास्त झालेला नाही, म्हणून मग मी इथं कट वगैरे काहीही केले नाही आणि डायरेक्ट आपल्याला बाह्या जोडायच्या आहेत। बाह्या जोडत असताना सुद्धा पुढच्या खोलगट बाजूला खून करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने अगदी परफेक्ट मापावर ठेवून घ्यायच्या। बाही सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन जवळ एक्स्ट्राची असेल तर एका मापात कट करून घ्यायची आणि मध्य सेंटरवरती खून करून घ्यायची। दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा सेम त्याच पद्धतीने चेक करून घेतली, मध्य सेंटरवरती खून करून घेतली आणि एका मापात कट करून घेतली। नंतर मग दोघंही बाजूंच्या बाह्या अगदी बरोबर जो काही पुढचा खोलगट भाग आहे तो पुढच्या बाजूला येईल हे लक्षात ठेवत दोघंही बाह्या आपल्याला लगेचच वेगवेगळ्या करून घ्यायच्या आणि मग जोडून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बाही कशा पद्धतीने जोडतात हे मला कमेंट करून कळवा। तर बाही मी 2 पद्धतीने जोडून घेते। सर्वात आधी बघू शकतात ही बाही अशा पद्धतीने मध्य सेंटरवरती ठेवून घेतली आणि मग एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आणि बाही जोडून घेत आहे। नंतर मग पुन्हा डबल शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला पुन्हा त्याच पद्धतीने जोडून घ्यायची। ह्या पद्धतीने जोडून घेतली, कुठेही बाही कमी किंवा जास्त झालेली नाही आणि शोल्डरचं माप वगैरे कुठेही अगदी सेंटरवरती आलेलं आहे। त्याच्यानंतर बाही मोजून चेक केली। दुसरी बाही बघू शकतात ह्या पद्धतीने जरी जोडून घेतली तरी सुद्धा बाही कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही, अगदी परफेक्ट आलेली आहे। जर तुम्हाला ह्या ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात। नंतर मग पुन्हा मी डबल शिलाई मारून घेतली। दोघांपैकी तुम्ही कोणत्याही पद्धतीने बाही जोडून घेतली तरी देखील चालेल। नंतर मग अशा पद्धतीने चेक करून घेतलं तर एक पार्ट थोडा एक्स्ट्रा आहे, मग त्या पार्टवरती पुन्हा मी काखेमध्ये अशा पद्धतीने 1.5 इंचावरती शिलाई करून घेतली। तर अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा होता म्हणून मग मी 1.5 इंच इतका कपडा घेतला आणि त्याच्यानंतर मग फिटिंग करून घ्यायची आहे। तर 1.5 इंचावरती शिलाई झाल्यानंतर दोघंही पार्ट अगदी परफेक्ट आले। नंतर मग आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने मी लगेचच फिटिंग करून घेत आहे। सर्वात आधी 2-3 शिलाया अशा पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत आणि दोघंही बाजूंना सेम ह्याच पद्धतीने आपल्याला एक्स्ट्राच्या 1 किंवा 2 किंवा 3 टिपा टाकून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फिटिंगची मापं टाकून घ्यायची आहेत। तर मुंढा किती इंचाचा आहे, तर तो आहे 8 इंचाचा। त्याच्यानंतर दंडघेर, कमरेचा चौथा भाग किंवा मग पूर्ण कमर आपल्याला मोजून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग गळ्याला गळापट्टी लावून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी ह्या क्रॉसमध्ये
कपडा कटिंग करून घेतला आहे। ज्या पद्धतीने आपण पायपिंगसाठी पायपिंग पट्ट्या कट करतो सेम त्याच पद्धतीने ह्या पट्ट्या मी कट करून घेतल्या आणि जोडून घेतल्या। नंतर मग गळा बरोबर अशा पद्धतीने ठेवून घेतला। जर तुम्हाला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा असेल तर देऊ शकतात आणि ह्या पद्धतीने मग आपल्याला गळापट्टी ही लावून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे कपडा एक्स्ट्रा असेल तर तुम्ही 1.5 इंचाची पट्टी घ्यायची किंवा मग 1.25 इंचाची घेतली तरी देखील चालेल। तर मी ही 1.25 इंचाची पट्टी घेतलेली आहे। तर ब्लाऊज तुम्हाला अजिबात खेचायचा नाही। जी काही पायपिंगची पट्टी आहे ती आपल्याला थोडी खेचून घ्यायची। पूर्ण शिलाई झाल्यानंतर पूर्ण ब्लाऊजला छोटे छोटे कट मारून घ्यायचे। खालच्या बाजूला कपडा कटमध्ये येणार नाही ही काळजी घ्यायची आणि त्याच्यानंतर मग जो काही कटोरीचा गोल भाग आहे तिथून अशा पद्धतीने आपल्याला पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग वरच्या बाजूला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर ही शिलाई झाल्यानंतर इथं तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर तुम्ही हात शिलाई देखील करू शकतात किंवा मग अशा पद्धतीने जरी शिलाई राहिली तरी देखील चालेल। तर मी ह्या पद्धतीने लगेच शिलाई करून घेतली, म्हणजेच ही गळापट्टी मी पूर्ण पॅक करून घेतली। गळापट्टी लावून झाल्यानंतर फायनली आपला ब्लाऊज पूर्ण इथं तयार झालेला आहे। तर ब्लाऊजची फिटिंग सुद्धा मी इथं करून घेतलेली आहे। तर व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये याच्यासाठी मग मी फिटिंगची मापं ही तुम्हाला दाखवलेली नाहीत। तर मैत्रिणींनो, माझी शिलाई करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। जर तुम्हाला या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात आणि अशा पद्धतीने परफेक्ट ब्लाऊज शिलाई करू शकतात।